कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोडा कार्यक्रमाला उशीर झाला आहे, यासाठी मी प्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांना विनंती आहे की मागे बसून घ्यावं. मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते, लोकसभेचे उमेदवार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांचं इथे आगमन झालं आहे. मी सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. तसेच आजच्या या आपल्या बैठकीला उपस्थित रत्नागिरीतील सर्व वकील, डॉक्टर, इंजिनियर, CA आणि सर्व प्रतिष्ठित नागरिकांचंही मी इथे सर्वांच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो. आणि जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांना विनंती करतो की सन्माननीय दादांचं त्यांनी स्वागत करावं. तसेच आमचे पालक श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचंही स्वागत जिल्हाध्यक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भैयाशेठ सामंत यांचंही स्वागत जिल्हाध्यक्षांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. बांधकाम व्यावसायिक क्रेडाईच्या वतीनं सन्माननीय राणेसाहेबांचं स्वागत करणार आहेत. मी नित्यानंद भुते यांना विनंती करतो. अविनाशजी सौंदळकर यांचं स्वागत जिल्हाध्यक्षांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. सतेजजी नलावडे जिल्हा सरचिटणीस हे राहुलजी पंडित शिवसेना जिल्हा प्रमुख यांचंही स्वागत सतेजजी नलावडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. राष्ट्रवादीचे प्रभारी बंटी वंटू यांचंही स्वागत सतेजजींना करायला विनंती करतो. मंचावरील सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि क्रेडाई रत्नागिरीच्या वतीनं नित्यानंद भुते हे राणेसाहेबांचं स्वागत करतील. चव्हाण साहेबांचं स्वागत क्रेडाईच्या वतीनं प्रवीण जैन. अखिल मराठा समाजाकडून राणेसाहेबांचं स्वागत श्री केशवराव इंदुलकर हे करतील. पुन्हा एकदा मी रत्नागिरीतील सर्व प्रज्ञावंतांचं महायुतीच्या वतीनं स्वागत करतो. आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे सहप्रभारी बाळासाहेब माने यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय आजच्या या महायुतीच्या
आदरणीय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे आणि आपले विद्यमान केंद्रीय मंत्री आणि पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री होणार असलेले नारायणराव राणे साहेब यांच्या एका रत्नागिरीतील विशेष अशा निमंत्रितांच्या या संवाद सभेसाठी आलेले आदरणीय नारायणराव राणे साहेब, आपले सगळ्यांचेच पालक, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, शिवसेना पक्षाचे सर्वा माझे मित्र किरण सामंत साहेब, त्याचबरोबर भाजपाचे अध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल पंडित, मनसेचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी सौंदळकर, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख ॲडव्होकेट बंटी वणजू, त्याचबरोबर आठवले गटाचे आदरणीय उरुणकर सर, मंचावरील सर्व आपले पक्षाचे पदाधिकारी आणि विशेष करून गेले 2 दिवस ज्यांना आम्ही रत्नागिरीकरांना एक ओपिनियन मेकर असं संबोधतो, ते सगळे आपण आदरणीय निमंत्रित बंधू भगिनी, माझ्या मित्रांनो. आदरणीय तावडे साहेब थोडंसं मुंबईतलं टेक ऑफ टेक्निकली डिले झाल्यामुळं रत्नागिरीच्या विकासाकरता प्रयत्न करतोय आणि या निमित्तानं प्रास्ताविक करत असताना मी रत्नागिरीतील सगळ्या आपल्या विषय जे प्रज्ञावंत आहेत त्यांचं एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो की भविष्याच्या या 7 तारखेपर्यंत त्याच्यानंतर सुद्धा, पण 7 तारखेनंतर दैनंदिन जीवनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, आपल्या सर्वांचेच लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी, आज ह्या महायुतीच्या एक आगळ्या वेगळ्या अशा मेळाव्यानिमित्त उपस्थित माननीय राणे साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, आमचे भैया शेठ, बाळमाने साहेब, राजेशजी सावंत, उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचे मला कायम आशीर्वाद असतात, असं आमच्या शिल्पाताई, आणि त्यांना नमस्कार करतो. शिल्पाताई, खरं म्हणजे ही प्रज्ञावंतांची मीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला बोलायला लावणं हे अचानक असं ठीक आहे, पण तरी मी एवढंच सांगू इच्छितो की मी हल्लीच रिसेंटली एक 2-3 महिन्यापूर्वी दुबईला गेलो होतो आणि दुबईला गेलो असताना ते तिथला माणूस सांगत होता की 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर आमची दुबई कशी आहे, आमचे प्लॅन्स कसे आहेत, आणि एकंदरीत तिथली माझ्या मते भरपूर जण आपल्यातले जाऊन आले असतील, पण तिकडची डेव्हलपमेंट जी आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. अर्थात तिथली लोकसंख्या, पॉप्युलेशनसुद्धा तेवढंच कमी आहे. मनातल्या मनात विचार आला की आपल्या इथे ही डेव्हलपमेंट जी आहे, 5 वर्षानंतरची दुबई कशी असेल, 10 वर्षानंतरची कशी असेल, ह्याच्यापेक्षा माझा भारत देश हा येत्या 10 वर्षात नव्हे 2047 साली कसा असणार आहे ते फक्त एकमेव विचार करणार माणूस म्हणजे आपले नरेंद्र मोदी साहेब. त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात तर अबोव 45 जाणारच आहोत आपण, आणि अब की बार 400 पार असं आपल्याला प्रत्येकाचंच ध्येय आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे की आम्ही सर्वच शिवसेना, म्हणजे मला खरोखरच आम्हाला त्यावेळेला एवढा अभिमान वाटायचा की दादांसारखा मनुष्य ठीक आहे की चांगल्या लोकांकडनं ते ऐकून घेतात आणि आपल्याला नेमकी चांगलं काय करायचं आहे ह्या दृष्टीने ते विचार करतात. असे आपले दादा जे आहेत, बहुमतांनी त्यांना निवडून द्यायचे आणि ती सगळी जबाबदारी जी आहे ती आपल्या सर्वांची आहे आणि ती निश्चितच आपण पार पाडू असा मला विश्वास वाटतो. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राहुलजी. यानंतर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महायुती महाराष्ट्रात झाली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून
या राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सन्माननीय राणेसाहेब हे आपल्या सर्वांचे उमेदवार आहेत आणि त्यांना तुमच्याशी कुठेतरी संवाद साधायचा आहे, याकरता आपण सर्वजण इथं जमलो आहोत. दादांबरोबर उपस्थित असलेले आमचे कोकणचे नेते, आमचे सर्व सेवा करणारे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, ज्यांनी अतिशय मोठं मन दाखवलं आणि इच्छुक असतानासुद्धा जेव्हा राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या क्षणाला त्यांनी राणेसाहेबांना पाठिंबा दिला आणि प्रचारात सक्रिय असणारे सन्माननीय किरणजी सामंत, माजी आमदार बाळासाहेब माने, मनसेचे जिल्हाध्यक्ष सोंदळकर साहेब, राहुलजी पंडित, राष्ट्रवादीचे बंटी बंटू, सर्वच मान्यवर मंडळी आणि उपस्थित असलेले सर्व आपण मान्यवर, या निवडणुकीमध्ये आपण जर विचार केला तर गेली 10 वर्ष मोदीजींनी केलेलं कार्य, त्याच्यामध्ये 370 सारखा कलम जे रद्द झालं, ज्या ठिकाणी 2 निशाण होती त्याची घटना वेगळी होती आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरताही 370 कलम रद्द केल्यानं आज काश्मीरसारख्या प्रदेशाची डेव्हलपमेंट होते, अधिक पर्यटक येत आहेत. पूर्वी 2-2 महिने त्या ठिकाणी कर्फ्यू असायचा, त्यामुळे शाळेत जाणारे मुलं असतील किंवा कोणाला वैयक्तिक पण फिरता येत नव्हतं, परंतु ते भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावरचा विषय होता. त्याच्याकरता श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं होतं. तो 370 कलम रद्द करून मोदीजींनी भारतीय जनता पार्टीच्या संकल्पनेतला जो पहिला विषय होता तो मार्गी लावला. दुसरा विषय होता राम मंदिराचा. रामलल्ला तिथे बसण्याकरता 1992 पासून माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब, बाळासाहेब ठाकरे असतील, या सर्वांनीच राम मंदिराचा मुद्दा उठून धरला आणि त्या ठिकाणी असलेली जी कबर होती, हे आपला एक साचा होता, तो पाडण्यात आला. अनेक शिवसैनिक, अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून जाऊन कारसेवक झाले आणि त्या कारसेवकांचे अनेक कारसेवकांना मृत्यू पण झाला, परंतु त्या मृत्यूला खऱ्या अर्थानं आदरांजली दिली गेली. ती राम मंदिर सगळ्यांच्या, सर्व समाजाच्या वतीनं, म्हणजे त्याच्यात मुस्लिम समाजानं पण त्याचं स्वागत केलं आणि अतिशय नाजूकपणे हा प्रश्न हाताळला गेला. आणि अशा पद्धतीनं या देशामध्ये एक जे विचार आमच्या पूर्वीच्या नेत्यांनी मांडले होते, त्याच्यामध्ये आमचे जी योजना आहे अंत्योदय, ते अंत्योदय योजना मांडणारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय योजना काय होती तर सर्वसामान्य माणसाचा विचार करून भारताची अर्थसंकल्प असावा आणि त्याकरता मोदीजींनी पहिलं काम कुठलं केलं असेल तर तो सगळ्या लोकांची कार्ड काढून घेतली, 0 पैशामध्ये त्यांची खातं काढून घेतलं. ते अशासाठी काढून घेतलं की एकदा राजीव गांधी म्हणाले होते पंतप्रधान असताना की 100 रुपये केंद्राकडून मिळाले तर शेवट ते 5 रुपयेपर्यंत हातात जातात आपल्या माणसाच्या. आणि त्याच्यामुळे हे जी कार्ड, जे बँक खातं खोलली गेली, याच्यातून अनेक सुविधा दिल्या गेल्या. महिलांना 500 रुपये दिले गेले. करोनाच्या काळामध्ये शेतकरी सन्मानसारख्या योजना झाल्या आणि भ्रष्टाचार कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आहे. आपण आता पूर्ण देशामध्ये 5व्या नंबरला आहोत. मोदींचं स्वप्न आहे की हा 5 वर्षामध्ये 3ऱ्या नंबरवर यायचं आणि 2047 साली एक सगळ्या देशामध्ये महासत्ता म्हणून भारतीय जनता पार्टी, भारत देश पुढे आला पाहिजे, याच्याकरता प्रयत्न करायचे आहेत. माझं आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण इथं बसलेले डॉक्टर आहात, वकील आहात, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत, आपल्याकडे अनेक लोक आपल्या संपर्कात आहेत. तुमच्या एका शब्दावर तो माणूस दुसऱ्या विचारात असेल तर तो बदलू शकतो. त्यामुळे इथं असलेली समजा शंका आहे, ह्याच्या आपल्याकडे समजा एखादा CA असेल तर याकडे 100-200 क्लायंट्स असतात, 500 क्लायंट असतात, 1000 क्लायंट असतात. तसे वकील मंडळी आहेत, तसे डॉक्टर मंडळी आहेत. तुम्ही जर त्यांना समजावून सांगितलं की हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींची गरज आहे आणि आपल्याकडनं आमच्या ह्या अपेक्षा आहेत की या देशासाठी आपण आपलं मत स्वतः सांगा, स्वतः पुढाकार घ्या आणि या देशासाठी तुम्ही आपण याच्यामध्ये समाविष्ट व्हा. आपला व्यवसाय सामावून करा. फक्त आमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास टाकतील, कारण तुम्ही त्यांचे CA असतात, त्यामुळे तुमचा अकाउंट बघता व्यवस्थित, तुम्ही वकील असतात त्यामुळे त्यांची केस व्यवस्थित चालवता. त्यामुळे आमच्यापेक्षा, आम्ही राजकारण्याने जाण्यापेक्षा ते तुम्ही चांगलं सांगितलं तर 100% माझ्या मते जी संकल्पना ही महायुतीची आहे की 2.5 लाखांनी आपल्याला निवडून यायचं आहे, तुम्ही जर योगदान दिलं तर 5 लाखांनी पण निवडून येऊ शकतो, असा आशावाद बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद राजेशजी. नक्कीच राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा प्रवास करण्यासाठी पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करणं हे गरजेचं आहे. मी आमचे नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. एकच फक्त सूचना आहे की राणेसाहेब आणि तावडेसाहेब बोलण्यापूर्वी आपल्याला काही या संदर्भातले प्रश्न चर्चा करायची, थोडीशी चिठ्ठी आधी दिलीत तर मग त्या दृष्टीनं बरं होईल. तेवढीच एक विनंती. उपस्थित सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे, आपण मोठ्या संख्येने आलेला आहात. आपल्याकडून मला भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 10 वर्षाची कारकीर्द कशी वाटली, त्याबद्दल अभिप्राय काय, जर कोणी जरी ते येऊन सांगितला 1-2 किती जणांनी, तर मला ऐकायला बरं वाटेल. आणि तो सांगत असताना आमचं सरकार आज देशात 10 वर्ष आहे. अर्थव्यवस्थेतली प्रगती म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधाबद्दलची प्रगती म्हणा, उद्योगधंद्यातली प्रगती, वेगवेगळ्या क्षेत्रातले आपण लोकांना आहात, त्याबद्दल थोडक्यात अभिप्राय दिला तर आनंद वाटेल. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. खरं तर या एकमेव घोषणेबरोबर आणि या मंत्राबरोबर चालणारे आपण सर्व भारतीय आहोत. आपणा सर्वांना माहीतच आहे की हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे. आणि त्या सर्व उत्सवाचे तुम्ही आणि आम्ही सर्वजण त्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतो हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांचा एक स्वभाव गुण आहे की उत्सवांमध्ये आपल्या सर्वांना सहभागी व्हायला नेहमीच आवडतं आणि ही आपली संस्कृती आहे. आणि हा संस्कृतीचा ठेवा हा जपणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मतदान तर करणं गरजेचं आहेच, याची आपणा सर्वांना कल्पना आहेच. परंतु आपण समाजातील एक पिलर आहात, प्रत्येक क्षेत्रामधील प्रमुख आहात. त्यामुळे तुमच्यावरती अवलंबून असणारी अनेक लोक आपण काय करता किंवा आपल्याला काय वाटतं, त्यामुळे मतांमध्ये ज्याला म्हणतो आपण परिवर्तन करण्याची ही क्षमता आहे ती तुम्हा सर्वांमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण जे करू शकता ते कोणीही करू शकणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या मनामध्ये ते ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. 100% मतदान ही भूमिका तुम्हाला सर्व ठिकाणी प्रथमतः राबवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक जरी नसलात तरी तुम्हाला सर्वांना जी चिंता असू शकते ती देशाच्या भविष्याची असू शकते. आणि देशाचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करणं, ते योग्य दिशेला नेणं, यामध्ये तुमचा कुठेतरी भाग असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपली असणारी भूमिका हे बरंच काही सांगून जाऊ शकते असं आम्हा सर्व व्यासपीठावरील असणारे आम्ही सर्वजण, मग शिवसेने पक्षामधील असणारे किरणजी सामंतजी असतील, त्यांचे उदयजी सामंत असतील, आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आपल्या सर्वांची एक बैठक घेणं, आपल्या सर्वांबद्दल
सर्वांकडून जाणून घेणं आणि मग की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मी उठतानाच आयोजक म्हणून बाळासाहेबांना विचारलं, बाळासाहेब किती वेळ बोललं पाहिजे. बाळाने मला सांगितलं की 10 ते 15 मिनटं बोललं पाहिजे. खरं तर ही गोष्ट की आदरणीय पंतप्रधानांबद्दल 10 वर्ष म्हणजे जवळजवळ 3650 दिवस, या 3650 दिवसामध्ये आदरणीय पंतप्रधान 24 तासापैकी 18 तास हे आम्हा सर्वांसाठी त्यांनी काम केलं आहे. हे वास्तव कोणीही लपवू शकणार नाही. कारण तुम्ही आम्ही सर्वजण रोज पाहतो की तुम्हाला आम्हाला सर्वांना वैयक्तिक कारणासाठी का होईना कधीतरी सुट्टी घ्यावी लागते, परंतु या व्यक्तीने पंतप्रधान म्हणून किंवा त्यांच्या राजकीय जीवनाची जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस पारिवारिक कारण काय पण कोणत्याही कारणासाठी सुट्टी घेतली नाही असा माणूस तिथे नाही. थोडंसं विश्लेषण करायचं झालं तर काही लोकांनी यांच्याबद्दल, अनेक लोकांनी जे विश्लेषण केलं आहे तेवढं थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. आपणही सर्वांनी पाहिलं असेल की कोणत्याही गोष्टीची तुलना जेव्हा करायची असते तर आता ही निवडणूक जी आहे ती देश पंतप्रधान पदासाठी कोणाला निवडणार यासाठी असणारी निवडणूक आहे. नरेंद्र मोदीजी NDAचे उमेदवार आहेत, परंतु समोर असणारा UPAचा उमेदवार हा अजूनपर्यंत ठरलेला नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामध्ये विश्लेषण करणाऱ्यांमध्ये आता अग्रेसर असणारी काही मंडळी हे सातत्याने सांगतायत की नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. त्यामधलाच एक विश्लेषक प्रशांत किशोरजी, आपण सर्वांना माहिती आहे की ते स्टॅटिस्टिक्स ज्या पद्धतीने मांडतात त्या स्टॅटिस्टिक्स त्यांनी मांडताना त्यांचा एक व्हिडिओ आहे, त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ आहे, आपण काही लोकांनी पाहिलाही असेल, परंतु जो पाहिला नसेल तर त्यामधल्या काही ठळक गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पुन्हा का त्यांनी जे जे केलं त्या सर्व गोष्टी तुमच्यासमोर आहेत. मी थोडक्यात त्याचा फक्त उजाळा करून देण्यासाठी सांगतो. वैद्यकीय क्षेत्र होतं, वैद्यकीय क्षेत्रांमध्ये काम करायचं होतं म्हणून त्यांनी मेडिकलच्या असणाऱ्या पूर्वीच्या ॲडमिशन्स, विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स एका क्षणामध्ये दुप्पट करून टाकल्या. हे त्यांनी केलेलं सर्वात मोठं देशासाठी योगदान म्हणजे काय तर पूर्वीच्या असणाऱ्या डॉक्टर्स एका निर्णयामुळे दुप्पट होण्याचं त्यांनी केलेलं योगदान आहे. शासकीय मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. 70 वर्षात जेवढी मेडिकल कॉलेज होती आज त्याच्या बरोबर 10 पटीने मेडिकल कॉलेजेस ही सर्वच्या सर्व ठिकाणी झाली. त्यांनी विचार केला की युनिव्हर्सिटी, रोज एक युनिव्हर्सिटी या देशामध्ये झाली पाहिजे. फक्त विचार केला नाही तर एवढ्या दिवसामध्ये जवळजवळ प्रत्येक दिवसामध्ये एक युनिव्हर्सिटी करण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं. हा काही असलेला फार बदल नाही का? आज जगामधील असणाऱ्या सर्व युनिव्हर्सिटींमध्ये 34 युनिव्हर्सिटी ज्या मान्यता प्राप्त ज्याला म्हणतात या आपल्या देशामध्ये आहेत. हे आपलं असणारं सर्वात मोठं असणारी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी प्रत्येक क्षेत्रांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम ज्यावेळेला सुरू केलं त्यावेळेला अवकाशही, स्पेसमध्ये सुद्धा काम त्यांनी ज्या पद्धतीने केलं ते पण फार मोठ्या प्रमाणामधलं आहे. पूर्वी तुम्हाला माहीत आहे की पूर्वीच्या काळामध्ये यामध्ये काम करणं म्हणजे काय तर त्याला ते का करावं याची जेव्हा चिंता करायची. पूर्वी गेल्या 70 वर्षामध्ये किती उपग्रह आपण देशाचे पाठवू शकलो तर तेव्हाची असणारी संख्या ही हाताच्या बोटावरती मोजण्या एवढी संख्या होती. आज यामध्ये किती बदल झाला आहे एक लक्षात घ्या. आज आपल्या देशाची डिपेंडन्सी यामध्ये राहिलेली नाही. आम्ही दुसऱ्या देशांवरती यामध्ये अवलंबून राहत होतो. आज इतर देश आमच्यावरती अवलंबून राहिलेत. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. 8 ते 10 वर्षामध्ये इतर देशांचे उपग्रह हे सुद्धा आज भारत देशातील असणारे आपले सगळे वैज्ञानिक त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात झाली.
कारण आदरणीय पंतप्रधानांनी त्यासाठी या 8 ते 9 वर्षामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. फायदा काय झाला लक्षात घ्या. आज जगातील असणाऱ्या सर्व महाशक्ती ज्यांची त्यामध्ये मोनोपॉली होती, आज ती मोनोपॉली संपली. इतर सर्व देश हे भारताकडे एक वेगळ्या नजरेने पाहायला लागले. आज स्वस्तात स्वस्त उपग्रह हा जर कोणाला पाहिजे असेल तर तो पाहतो कोणाकडे, तर तो भारत देशाकडे पाहतो. आणि आज भारत देशामध्ये या क्षेत्रांमधून जी गंगाजळी, जी परकीय गंगाजळी निर्माण झाली ती किती झाली आहे ती लक्षात घ्या. 40,000 कोटी रुपये हे भारत देशाला मिळाले. हे काही सोपं काम नाही. विचार किती वेगळ्या दिशेने घेऊन जाणं, प्रत्येक क्षेत्रांमध्ये काय करता येऊ शकतं हा तो वेगळा विचार हा त्यांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. मला आठवतं की 10 वर्षा अगोदरचा काळ, अशाच निवडणुकीच्या काळामध्ये आपण सर्वजण चर्चा करायचो. त्यावेळेला भ्रष्टाचार आणि याची सर्व चर्चा होत होती. पूर्वीचं असणारं काँग्रेसचं गव्हर्नमेंट सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार करत होतं. सर्वात मोठा घोटाळा जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना लहानपणापासून आम्ही आठवतो की बोफोर्सच्या असणारे त्यावेळेचा असणारा घोटाळा. आपल्या असणाऱ्या शस्त्रास्त्र परदेशातून आपण घेत होतो, त्या घेतलेल्या सर्व त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांनी दलाली खाल्ली. हे आपण तुम्हाला आम्हाला सर्वांना त्याची कल्पना आहे. परंतु आज लक्षात घ्या, आज मेक इन इंडियाच्या माध्यमातून तेजस असेल किंवा या सर्व असणाऱ्या युद्ध सामुग्रीसाठी लागणारे हेलिकॉप्टर्स असतील की या सगळ्या गोष्टी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात जर कोण करत असेल तर आज आपला देश हा या क्षेत्रांमध्ये आयात करणारा देश नाही तर निर्यात करणारा देश व्हायला लागला. हे सर्वात मोठी असणारी आपली अचिव्हमेंट आहे. देश आणि जग एक वेगळ्या दिशेने तुम्हाला आम्हाला सर्वांकडे पाहायला लागलाय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी नाही आहेत. उत्पादन क्षेत्रांमध्ये सुद्धा तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल, साखरेमध्ये सर्वात जास्त उत्पादन आज आपल्या देशामध्ये व्हायला लागलं. साखरेमुळे होणारे इतर बाय प्रोडक्ट्स, या बाय प्रोडक्ट्समुळे सुद्धा आज देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीत मग असणारी बिस्किट असतील, केक्स असतील, एकदम चॉकलेट्स असतील, याच्यावरती पूर्वी आपण इतर देशांवरती अवलंबून होतो. आज आपण स्वतः याची निर्यात करायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना लक्षात घेतल्या पाहिजे. दूध असेल, दुधाची असणाऱ्या निर्मितीमध्ये सुद्धा आज आपला देश हा 1 नंबरचा व्हायला सुरुवात झाली आहे. पूर्वी आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला या सर्व गोष्टींसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागत होतं. आज ते राहावं लागत नाही, ही आपण सर्वांनी लक्षात घेतलं. साधं उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हा आम्हा सर्वांच्या घरामधली असणारी खेळणी, ही खेळणी सुद्धा चायनासारख्या आपल्या असणाऱ्या दुश्मनांकडून आपल्याला त्यावेळच्या काळामध्ये घ्यावी लागायची. आज चायना आपला विरोधक आहे आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशातील लोकांनीच काम करायला हवं. आज मला सांगायला आनंद होतो की आज सर्वात जास्त खेळणी उत्पादन आणि त्याच्यामधली असणारी निर्यात जी आहे ती कोणता देश करतो तर जगाच्या पाठीमध्ये सर्वात जास्त करण्याचं काम हे आपण करतोय. हे सर्वच्या सर्व कोणामुळे झालं आहे तर पूर्वीची असणारी जी पॉलिसी आहे, पॉलिसी पॅरालिसिस ज्याला म्हणतात, अशी असणारी पूर्णच्या पूर्ण काँग्रेसची असणारी व्यवस्था खऱ्या अर्थाने वेगळ्या दिशेला नेण्याचं काम जर कोणी केलं तर ते आदरणीय पंतप्रधानांनी केलं. एक निर्णय जो त्यांनी केला, पेट्रोल आणि डिझेल या सगळ्या गोष्टी बाहेरच्या देशातून आपण घेतो, आपलं असणारं आपल्याला त्यासाठी लागणारं चलन द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टींची कुठेतरी त्यांनी लक्षात घेतल्यानंतर आखाती देशांना कुठेतरी आपल्याला त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. एक निर्णय केला की त्या पेट्रोलमध्ये इथेनॉल जे आहे ते इथेनॉल 10% मिक्स करावं. या संदर्भातला निर्णय जो घेतला तो निर्णय एवढा ऐतिहासिक होता की आज त्यामुळे जगात आपण लक्षात घ्या आणि आपल्या भारत देशामधील असणारे जवळजवळ 40,000 कोटी रुपये हे आपले वाचायला सुरुवात झाले. याचा डायरेक्ट बेनिफिट कोणाला मिळाला तर डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली. किसान सन्मान योजना जी म्हणतो, या किसान सन्मान योजनेचे 2,000 रुपये जे 6,000 रुपये द्यायला जी सुरुवात झाली, डायरेक्ट बेनिफिट
ऊसाच्या असणाऱ्या कारखान्यांना सुद्धा एक मोठ्या पद्धतीने आधार इथेनॉल मिळाला आणि खाली असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा हा याच पद्धतीने मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक क्षेत्राचा असणारा त्यांना त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम करायला हवं हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज AC मध्ये बसलो आहोत, थंडगार हवा खातोय. 10 वर्षा अगोदरची परिस्थिती लक्षात घ्या. लोड शेडिंगने पूर्णच्या पूर्ण देश हा वेगळ्या दिशेला जात होता. कारण काय होतं तर त्यावेळेला विजेची असणारी मागणी जी आहे त्या मागणी आणि पुरवठा ह्या आम्ही दोघंही पुरवू शकत नव्हतो. त्यावेळेला विजेची असणाऱ्या उत्पादन जे आहे ते फक्त 35% होत होतं. विजेच्या उत्पादनामध्ये बदल करणं किंवा त्यामध्ये वाढ करणं हे अत्यंत गरजेचं होतं. आज या 10 वर्षामध्ये 85% उत्पादनामध्ये विजेच्या वाढ झाली. मागणी तेवढा पुरवठा, वन नेशन वन ग्रीड या माध्यमातून आज जगामध्ये आपल्या लक्षात येत आहे की आपला भारत देश विजेसाठी कोणावरती अवलंबून राहिला नाही. आणि हे सर्वच्या सर्व करण्यासाठी सौर सारख्या एक वेगळ्या पद्धतीने सौर ऊर्जेमध्ये पूर्वी आपली असणारी जी इन्व्हेस्टमेंट होती त्या इन्व्हेस्टमेंटला एक मॉडेल तयार करण्याचं काम त्यांनी केलं. एक मॉडेल ज्याला म्हणतात. मग त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग शेतकऱ्यांना वीज निर्मितीसाठी काय करावं लागेल, एका बिझनेसमॅनला त्यासाठी जर त्यामधून वीज निर्माण करायची असेल तर त्यांना त्यासाठी काय करायला लागेल, कुसुमसारख्या योजनेच्या माध्यमातून या सगळ्यांना प्राधान्य देऊन विजेचं उत्पादन जे आहे त्या उत्पादन अतिशय कमी किमतीमध्ये झालं पाहिजे. आणि हा जो मेळ हा पूर्णच्या पूर्ण देशाचा जमला पाहिजे यासाठी जे काम केलं ते त्यांनी केलं आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, दूरदृष्टी कशी असायला हवी, विजन कसं असायला हवं, देश महासत्तेकडे जाणं हे किती गरजेचं आहे. आणि महासत्तेकडे जात असताना पूर्ण जगामधील असणाऱ्या सर्व प्रमुख देशांना आपल्या बरोबर ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. एक जी असणारी बाहेरील असणारी आपली पॉलिसी ज्याला म्हणतो, आंतरराष्ट्रीय पॉलिसी जी आहे त्या पॉलिसीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कुठे आपल्याला झुकतं माप असलं पाहिजे आणि कुठे असू नये. तुम्ही पाहिलं असेल की आज जगामध्ये सर्व ठिकाणी युद्धाची परिस्थिती असताना सुद्धा या सर्व ठिकाणी जर आपला देश हा आणि आदरणीय पंतप्रधान हे त्यामधली प्रमुख भूमिका निभावतात, प्रत्येकाला या सर्व भूमिका ज्या आहेत त्या भारताची यामधली भूमिका काय हे विचारावं लागत आहे. एवढा मोठा विश्वास भारत देशाबद्दल आज जगामध्ये निर्माण करणं, ही विश्वासार्हता जी निर्माण केली, ही 10 वर्षामध्ये विश्वासार्हता जी निर्माण केली. तुम्ही आम्ही सर्वजण पाहत होतो, पूर्वी भारत देशाकडे पाहण्याचा सर्वांचा असणारा दृष्टिकोन काय होता. आणि आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण, तुमच्यापैकी बरेच जण ज्यावेळेला परदेशात जातात त्यावेळेला परदेशात जात असताना जेव्हा समोर आपण भारतीय आहोत जसं आपण बोललं जातं, झटकन त्यांच्या तोंडामध्ये एक शब्द येतो, तो म्हणजे मोदीजींचा भारत का असं म्हटलं जातं. याचं कारण काय तर पूर्ण जगाने आज स्वीकारलंय, पूर्ण जगाने स्वीकारलंय की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व हे दूरदृष्टी नेतृत्व आहे. तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कामाला कुठेही तोल नाही. 10 वर्षामध्ये पारदर्शकता काय असली पाहिजे, कुठेही भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. आणि राष्ट्राला प्रथम मानून माझ्या देशासाठी मला काय करता येऊ शकतं ते करणं अत्यंत गरजेचं आहे. पाकिस्तान असेल, चीन असेल किंवा जवळचे असणारे प्रत्येक देश आहेत, यांची पूर्वीची आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्ताचा दृष्टिकोन यामध्ये बदललेला फरक हा काही असाच झालेला नाही. तर आज पूर्ण जगाला पाठीशी ठेवून, जगाला भारत देशाबरोबर मैत्रीपूर्ण ठेवून यांच्यावरती तयार केलेला एक दबाव तंत्र हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. त्यामुळे हे सर्व आणि आपल्या पुढच्या पिढीचं असणारं भविष्य, प्रत्येक क्षेत्रातलं भविष्य हे जपणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना हा जो उत्सव जो आहे या उत्सवाकडे आपण एक वेगळ्या नजरेने पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना यामधलं असणारं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे.
तुम्हाला आम्हाला सर्वांना यामध्ये एक विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही आणि आम्ही सर्वांनी केलेली एक चूक कुठेतरी निष्काळजीपणा, चूक मी म्हणणार नाही, कुठेतरी आम्ही निष्काळजीपणा जर केला, कुठेतरी होणारच आहे, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान तर होणारच आहेत असं आपल्याला वाटतंय, परंतु असं नाही आहे. एक विशिष्ट शक्ती सुद्धा हे होऊ नये यासाठी काम करत आहे आणि कुठेतरी जाती, धर्म आणि वेगवेगळ्या शक्ती यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने परराष्ट्रीय शक्ती त्यांच्या पाठीशी उभे राहून हे सगळंच्या सगळं हा देशामध्ये नरेंद्र मोदीजी वर्सेस सर्वच्या सर्व अशी एक स्थिती निर्माण केली आहे. आणि म्हणून या स्थितीमध्ये तुमची आणि आमची इथे उपस्थित असणारे तुम्ही आम्ही सर्वजण की ज्यांना या सर्व गोष्टीचा देशाभिमान ज्यांना कळतो, राष्ट्र कळतं, प्रत्येक क्षेत्राबद्दल ज्याला एक वेगळी समज आहे, त्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जो बदल आवश्यक आहे त्या बदलासाठी आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणत्या तरी एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये देश गेला तर काय होऊ शकतं एक लक्षात घ्या. मी फक्त एक शेवटी एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 2014 ते 2019 आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेला देवेंद्रजी काम करत होते. महाराष्ट्र संपूर्ण प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर, FDI मध्ये एक नंबर, शिक्षण क्षेत्रात एक नंबर, सर्व गोष्टींमध्ये एक नंबर होता. परंतु 2019च्या नंतर काही व्यक्तींच्या हातामध्ये महाराष्ट्र गेला. बघा तुमच्या लक्षात येत असेल त्या 2.5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा आपोआप हा कुठेतरी त्या सर्व दिशांकडून त्या ठिकाणून आपला नंबर हा घसरत गेला. त्यामुळे एक निर्णय जर चुकला, निर्णय त्यावेळेला तुमचा चुकला नव्हता, परंतु काही लोकांच्या चुकीच्या विचारांमुळे तो निर्णय चुकला आणि मग महाराष्ट्राचं किती नुकसान झालं हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे देशाचं होणारं नुकसान हे तुम्हाला आम्हाला सर्वांना वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज जो आपल्या समोर ही भूमिका जी आहे ती भूमिका मांडण्यासाठी खरं तर विनोदजी स्वतः येणार होते, परंतु विनोदजींचं विमानातून लँडिंग जे उडणार होते, वातावरणातील असणाऱ्या ज्या बदलांमुळे त्यांना थोडासा उशिरा तो प्रवास त्यांचा डिक्लेअर झाला आहे, त्यामुळे ते यायला थोडासा उशीर होत होतो. म्हणून मग मला इथे बोलण्याची संधी मिळाली. मी आपणासमोर हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आपण सर्वजण नक्कीच या दिशेने जाऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आदरणीय राणेसाहेब यांचं 7 तारखेला होणाऱ्या या लोकसभेमधील कमळाचं बटन दाबून आपण सर्वांनी तर मतदान करायचंच आहे, परंतु आपल्या पाठीशी असणारे असे असंख्य लोक आहेत की जे डिपेंडेंट आहेत, आपल्यावरती अवलंबून आहेत, आपल्याकडे पाहून आपल्या विचारून मतदान करू शकतात. अशा प्रत्येकाला आपली भूमिका ही थोडीशी समजून सांगितली तर फार चांगलं होईल असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब. जी व्यक्ती देशाला महासत्ता करण्यासाठी आयुष्याचा क्षण वेचून भारताला महागुरू करण्यासाठी प्रयत्न करते, या माननीय पंतप्रधानांच्या पाठी आपली सर्वांची शक्ती उभं करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. प्रचंडजी यानंतर थोडी आपण आता संवाद करूया. डॉक्टर नाफडे साहेबांनी विनंती केली. डॉक्टर नाफडे साहेब यानंतर आपल्यातील डॉक्टर नाफडे तिथे माईक आहे का? माईक देता येईल त्यांना? मनोगत व्यक्त करणार आहेत. जर रस्ता त्यांना. त्याच्यानंतर केशवजी भट हे पण आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. बांधकाम व्यावसायिक श्री जयंतीलाल जैन यांनी एक लिहून पाठवलं आहे, पंतप्रधान आवास योजना ही डायरेक्ट बेनिफिशरी स्कीम असल्यामुळे ते उत्कृष्ट उदाहरण आहे, ती किमान 10 वर्ष तरी सुरू राहावी. नमस्कार. व्यासपीठावर पंचतारांकित व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रभृती, मी राजकीय माणूस नसल्यामुळे कोणाचं नाव राहू नये म्हणून सगळ्यांना नमस्कार करतो नावं न घेता, आणि समोर असलेल्या सर्व प्रज्ञावंत लोकांसमोर माझे 2 विचार मांडतो. मी इंडियन मेडिकल असोसिएशनचा माजी अध्यक्ष डॉक्टर निलेश नाफडे रत्नागिरीत वास्तव्य करतो, आणि मला ज्या विषयातलं कळतं त्याच विषयावर मी बोलीन. तरीसुद्धा 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत, ज्यामध्ये पहिला एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला मोदी साहेबांच्या ॲप्रोचनी जिथे चकित केलं
त्यातला पहिला एक मुद्दा म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी स्वच्छ भारत स्कीम काढली, त्याच्यासाठी लोगो बनवला आणि प्रत्येक सभेमध्ये पंतप्रधान स्वच्छतेबद्दल बोलू शकतात हे पहिलं प्रत्येक नागरिकाला समजलं. आम्हाला यापूर्वी असं वाटायचं की पंतप्रधान हे फक्त न्यूक्लिअर एनर्जी, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज आणि अशी आंतरराष्ट्रीय धोरणांबद्दलच ते काम करतात. ही जी आमची भावना होती त्याला छेद पहिला गेला. स्वच्छ भारत या विषयावर ते बोलले. तसाच दुसरा ट्रिव्हियल विषय जो छोटा वाटतो आपल्याला, त्याच्यावर पंतप्रधानांनी बोलावं, तो म्हणजे LED लाईट. सभ्यांमधनं हातात लाईट घेऊन त्यांनी लोकांना सांगितलं की आपल्या घरातले जुने लाईट काढा आणि LED लाईट लावा. म्हणजे मायक्रोपासून मॅक्रोपर्यंत सगळीकडे व्याप्ती असलेला राष्ट्रीय नेता हा मी माझ्या उभ्या आयुष्यात ह्याच्या आधी कधी बघितलेला नव्हता, जो तुमच्या आमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा सभेतून पंतप्रधान म्हणून बोलतो, हे मी पहिल्यांदा बघितलं. आता आमच्या वैद्यकीय क्षेत्राबद्दलचे 3 मानक मला इथे सगळ्यांसमोर सांगायचे. नारायणराव राणे साहेब म्हणाले की इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्याच्यात काय पॉझिटिव्ह झालेलं तुम्हाला जाणवलं ते सांगा. मी तुम्हाला एकच सांगतो, मला मध्यंतरी कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी व्याख्यान द्यायला बोलवलं होतं. त्याचा विषय होता पाश्चात्य आणि भारतीय आरोग्य व्यवस्थेचा सुवर्णमध्य. प्रत्येकाला असं वाटतं की अमेरिकेत असं चांगलं आहे, युरोपमध्ये वैद्यकीय व्यवस्था अशी चांगली आहे. पण मला तुम्हाला एक सांगायचं की मी 3च गोष्ट, मला फार थोडा वेळ आहे, मला कल्पना आहे, मी थोडंसंच बोलतो. 3 मानक सांगतो. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जन्माला येणारं मूल प्रत्येक देशात, हे मूल किती वर्ष जगेल याचा एक आकडा त्या देशाचा असतो. जन्माला येणारं मूल किती वर्ष जगेल त्या आकड्याला म्हणतात लाईफ एक्सपेक्टन्सी. ही लाईफ एक्सपेक्टन्सी बऱ्याच मुद्द्यांवर ठरते. देशात ॲक्सिडेंट्स किती होतात, कॅन्सर किती होतात, व्हॅक्सिन्स किती लोकांना मिळतात, संसर्गजन्य रोगांनी किती लोक मरतात, पाणी दूषित किती लोकांना मिळतं, दूषित अन्न किती लोकांना खावं लागतं, ह्यावर सगळ्यावर लाईफ एक्सपेक्टन्सी ठरते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा 47 साली भारताचा लाईफ एक्सपेक्टन्सी रेट 36 होता. ॲव्हरेज भारतीय 36 वर्ष जगत होता. याचा अर्थ 36च्या पुढे कोणी जगत नव्हतं असं नाही, ती सरासरी असते सगळ्या जनमानसाची. आज आपल्या देशाचा 73 आहे आणि जगाचा 75 आहे. हा अपघात नाही आहे, हा अपघात नाही. ह्याच्यासाठी भयंकर सूक्ष्म लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत पॉलिसीज राबवाव्या लागतात, त्याशिवाय हे सहजासहजी होत नाही. दुसरा मानक मी सांगणार आहे, एक सांगितला मी लाईफ एक्सपेक्टन्सी, दुसरा मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे माता मृत्यू. आपल्या देशाचा 2-4 वर्षांपूर्वीपर्यंत माता मृत्यू दर हा 130 आणि शेवटी 117 असा होता. म्हणजे प्रत्येक 1000 बालकांच्या जन्माला 97 माता गरोदरपणामध्ये मरण पावत होत्या. आज आपला तो आकडा 113 होता, तो आज आपला तो आकडा 97 वर आलेला आहे. आणि लेट मी टेल यू, नॉर्वेचा 2 आहे, अमेरिकेचा 32 आहे, पण आपला तो 97 पर्यंत आला आहे. याहूनही कमी. आणि आपला जो कमी आहे तो सुद्धा नॉर्थ ईस्टमधल्या डोंगराळ प्रदेशांमध्ये, आसाम, मेघालय, शिलाँग या राज्यांमुळे तो आपला कमी आहे. पण तरीसुद्धा आपल्या शेजारच्या कुठल्याही देशाचा आपल्या जवळपास सुद्धा माता मृत्यू दर नाही. आणि तिसरा सांगतो, ती म्हणजे व्हॅक्सिन मैत्री. ही प्रचंड अभिमान प्रत्येक भारतीयाला निर्माण करणारी पॉलिसी मोदीजींनी आणि आपल्या देशांनी राबवली. ज्या जगाच्या पाठीवर 200 किंवा जवळपास देश आहेत, त्या 200 देशांपैकी फक्त 5च देशांमध्ये व्हॅक्सिन बनलं. अमेरिका, UK, चायना, रशिया आणि भारत. 5-6 देशांपैकी आपलं नाव होतं. ही पहिली अभिमानाची गोष्ट आहे. एवढंच नव्हे तर हे व्हॅक्सिनच्या 2 ठिकाणी बनत होतं. तिथे पंतप्रधानांनी वेळ काढून स्वतः प्रत्येक ठिकाणी गेले, सिरम इन्स्टिट्यूटला गेले, हैदराबादला गेले, आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि एवढंच नव्हे तर आपण, ही मी तुम्हाला जी आता आकडेवारी सांगतो ही जवळपास सारखी, माझा थोडासा स्मृतिभ्रंश होत असेल जरी तरी ही आकडेवारी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या वेबसाईटवरची आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं माहिती देत नाही आहे मी तुम्हाला. व्हॅक्सिनसाठी सुद्धा भारताने साधारण 2.5 ते 3 कोटी व्हॅक्सिन्स मोफत जगामध्ये वाटली. त्यात शेजारी देश, मित्र देश, सगळ्या देशांना 50-50 हजार व्हॅक्सिन्स पाठवली. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ओब्रिगॅडो म्हणजे ब्राझिलियन लँग्वेजमध्ये ऑब्लिगेशन, थँक्यू म्हणून एक ट्विट केलं होतं, ज्याच्यावर संजीवनी पर्वत घेऊन मारुती उडतोय आणि त्या संजीवनी पर्वतावर व्हॅक्सिनचं चित्र आणि तो ब्राझीलकडे चाललाय असं त्यांनी ट्विट केलं. कैक राष्ट्राध्यक्षांनी भारताचा उदो केला. आणि एवढंच नव्हे, या 1.5-3 कोटी फ्री दिलेल्या व्हॅक्सिनच्या व्यतिरिक्त आपण 23 कोटी व्हॅक्सिन्स जगाला विकली. आणि ही विक्री करताना सुद्धा कसलीही नफेखोरी केली नाही. जेव्हा देशात जगातले सगळे प्रगत देश या व्हॅक्सिनवरनं राजकारण आणि आपलं आधिपत्य गाजवण्यासाठी ते व्हॅक्सिन वापरत होते आणि व्यापार मांडला होता, तेव्हा आपण नफेखोरी न करता 23 ते 24 कोटी व्हॅक्सिन जगाला विकली. आणि एक विसरता कामा नाही, 140 कोटी
जनसंख्येच्या या देशाच्या प्रत्येक नागरिकाला 2 व्हॅक्सिन्स देशाने मोफत दिली. म्हणजे 280 कोटी व्हॅक्सिन्स ही फुकट बनत नाहीत. ज्यांनी विकत घेतलं असेल एक जरी व्हॅक्सिन, त्यांना हे कळलं असेल. कमीत कमी 700-800-900 रुपयाला ते व्हॅक्सिन विकत घेऊन लोकांनी घेतले. एक 280 कोटी फ्री व्हॅक्सिन्स भारतीयांना दिली. मी तुम्हाला सांगतो, ही प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. आता डॉक्टर आणि आमच्या संघटनेच्या वतीने आमच्या बऱ्याच विनवण्या ह्या आहेतच, कारण आम्ही बालक आहोत, तुम्ही पालक आहात, तेव्हा आमच्या मागण्या कायम असणार. पण हे आत्ता मला दिलेलं व्यासपीठ हे मला कशाबद्दल समाधान वाटलं हे सांगण्यासाठी दिलेलं आहे. तेवढं मी बोललोय. धन्यवाद. आणि म्हणून मला सांगायचं आहे, हा असाच प्रवास पुढे चालू राहायला हवा असेल. भारतीयांची आरोग्य व्यवस्था इम्प्रूव्ह व्हायला हवी. जसं त्यांनी मेडिकल कॉलेजबद्दल सांगितलं, फॅन्टॅस्टिक डेव्हलपमेंट ह्याच्यामुळे होऊ शकते. डॉक्टर पॉप्युलेशन रेशिओ बदलायचा असेल तर भरपूर मेडिकल कॉलेजेस काढून ती प्रगत करणे हा एकमेव मार्ग आहे. हे जे चाललंय हे असंच पुढे चालू राहावं असंच आमचं सगळ्यांचं मत आहे, माझंही मत आहे. आणि हे आणखीन बळकट करावं. हा फक्त टेररवर होता हे जे आपण ऐकतोय तसंच हे खरं असावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. यानंतर केशवजी भट, MIDCचे निवृत्त अधिकारी. त्याच्यानंतर ॲडव्होकेट बिनाजी तेंडुलकर यांनी इथे यावं. नमस्कार. आदरणीय राणीसाहेब, चव्हाणसाहेब आणि मंच यांची मला बोलायला संधी दिल्याबद्दल आभार मानून मी प्रथम अचिव्हमेंट्स ज्या काय झाल्या हे आपण दादा विचारलं होतं. तर अचिव्हमेंट्स एकतर आत्ता डॉक्टर साहेबांनी सांगितलं जसं स्वच्छ भारत, एक वॅक्सिन्स दिलं ते, त्याच्यानंतर आपण संरक्षण क्षेत्रात जी प्रगती केली आहे. आणि एक लक्षात घ्या, घुसके मारेंगे हा जो विषय होता ना तो अतिशय लोकांना भावला. आणि आपण कुठेतरी जगात आहोत आणि भारताचं अस्तित्व आहे. आणि हे अस्तित्व एका नीडर माणसाचं आहे, नीडर देशाचं आहे. आणि ज्यांनी वेळोवेळी संग्राम केला आणि संघर्षांनीच जे मिळवायला पाहिजे ते मिळवायचा आता प्रयत्न आहे. थोड्याच दिवसात POK आपल्याकडे येईल अशा आशावादावर आम्ही आहोत. तर याच्यासाठी मोदी पाहिजेत. दुसरी गोष्ट की आता मी आम्हाला काय पाहिजे ते सांगणार आहे. दादा गेले बरेच वर्ष रत्नागिरीकरांनी पहिल्यांदा काहीतरी मागण्यासाठी एक मोर्चा काढला 3,500चा रिफायनरी पाहिजे म्हणून. आणि आजपर्यंत ती रिफायनरी येते जाते, कधी येणार कधी जाणार, काय होणार काय नाही होणार. मध्ये मोदी साहेबांनी एकदा एका ह्याच्यात रत्नागिरीमध्ये रिफायनरी येणार असं म्हटल्यानंतर आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, त्या परत कुठेतरी राहिल्या आहे. तर तो लटकणारा प्रश्न जो आहे ना तो कुठेतरी सुटला पाहिजे, तो लवकर झाला पाहिजे. आणखीन त्याच्यामुळे जे काय होणार आहे, प्रगती होणार आहे, काय होणार नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोणीतरी येतो मुंबईचा पर्यावरणवादी म्हणतो, आणखीन त्याचं ऐकलं जातं, लोक त्याच्या मागे फिरतात. दादा जनता अशिक्षित आहे, जनतेला माहीत नाही कशाला काय म्हणायचं काय नाही. त्यांच्या हाताला काम त्याच्यामुळे मिळेल, प्रगती तर होणारच आहे. हे एक आहे. दुसरी गोष्ट मला न समजलेली अशी आहे की आयलॉगला विरोध होतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण आहोत, ज्यांनी बंदरं विकसित केल्याने त्याच्यामुळे देश विकसित झाला, त्याला विरोध करण्याचा करंटेपणा आपण करतो. हा कुठचा न्याय आहे? तर हे आयलॉग पण डेव्हलप झालं पाहिजे. आयलॉग जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा येणारे ट्रक्स, त्याच्याबंद रिफायनरीला कच्चा माल आणि ते सगळं त्याच्यावर एक जलवाहतूक तुम्हाला एक मोठा हे होतो. आपली जी योजना आहे गडकरी साहेबांची ती योजना लवकर लागू झाली पाहिजे. कोकणामध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. आमचा दादा राष्ट्रीय महामार्ग रखडला इतके दिवस, का रखडला का नाही माहीत नाही मला, पण ती एक प्रगती आहे. अमेरिकेच्या देशांनी जी प्रगती केली ते प्रत्येक खेड प्रत्येक हे नॅशनल हायवेला जोडलेलं आहे आणि तिथला शेतकरी तो माल आपल्या बाजारपेठेत पोचवू शकतो. हे त्यातलं गणित आहे. मोदी साहेबांसारख्या द्रष्ट्या नेत्यांनी आपला जो मार्ग जे जिल्ह्यातले आहेत किंवा ह्याच्यातले ते वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना काढल्या आणि वेगवेगळे रस्ते कनेक्ट केले. तर आमचा राष्ट्रीय महामार्ग कनेक्ट होत नाही आहे नीट. आपण दादा सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीनं महामार्ग करून घेतला आहे, आपण मंत्री झाल्यानंतर आता आहातच आणि ते झाल्यानंतर तो आम्हाला लवकरात लवकर मिळेल ही आमची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट की कोकणात आंबा, काजू, आणखीन हे जे व्यवसाय आहेत तर आपण क्लस्टर डेव्हलप केलेले आहेत. काजू, आंबा, आणखीन सगळी क्लस्टर बनत आहेत दादा. तिथे बूस्टर डोस द्यायची गरज आहे. कोकणातला शेतकरी गरीब आहे, त्याचं उत्पादन तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते उत्पादन तिथे पोहोचल्यानंतर त्याची प्रोसेस
असा विषय आहे ना, पण त्याचं उत्पादन तिथपर्यंत पोहोचवूच शकत नाही. जसं शासनाने दुधाच्या व्यवसायाला, दुग्ध व्यवसायाला पाठबळ दिलं, जसं साखर उद्योगाला प्रोत्साहन दिलं, साखर उद्योगाच्या मागे त्या लॉबीमागे कणखरपणे शासन उभं राहिलं, त्यांना दिलं. आज दादा असं म्हणावं लागेल की साखर हे बाय प्रॉडक्ट आहे आणि जे बाकी आहेत ना मळी आणि अमुक त्याच्यापासून देतं ते उत्पन्न आहे. तर हे आमच्या बाबतीत कधी होणार, जेव्हा आपण काजू उत्पादकाला, एक त्यातलं दुःख असं आहे की जे काजू उत्पादन इथे होतं त्याच्यापेक्षा निम्म काजू हा आफ्रिकेतून आपण मागवतो आणि तो स्वस्त पडतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी आमचा उद्योग कमी पडतो काजूचा. आता इथली मँगो क्लस्टर केले, मँगो क्लस्टर तसंच आहे दादा. गव्हर्नमेंटचे जवळजवळ 50 ते 60 कोटी रत्नागिरीला असेच पडून आहे, सगळे क्लस्टर उभे आहेत, कुठचंच चालत नाही. तर ह्याला पाठबळ दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आणि ते कसं होईल तर आपण दादा केंद्रात मंत्री आहात, इथे उदयजी सामंत आमचे उद्योगमंत्री आहेत, दोघांनी जर ते ठरवलं तर अशक्य काहीच नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला हे व्हायला पाहिजे, रिफायनरी व्हायला पाहिजे, आयलॉग बंदर व्हायला पाहिजे, ज्या ज्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत, अणुऊर्जा प्रकल्प. आपल्याला ऊर्जा पाहिजे पण अणुऊर्जा प्रकल्प नको. कोण शाणा सांगतो येऊन की रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्प जवळजवळ असते तर काय होईल. हो दादा, आमच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये तिथे हे पण आहे, अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि उद्योग पण आहेत. महाराष्ट्रातल्या अख्ख्या महाराष्ट्रातला तिथला मोठा केमिकल झोन, मोठा सगळा इंडस्ट्रियल एरिया तिथे आहे, तिथे अणुऊर्जा प्रकल्प आहे, तिथे काय होत नाही. आणि आपला जो येणार आहे अणुऊर्जा प्रकल्प त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ना ती काही पटीने त्याच्यापेक्षा इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर इथे विरोध का? कोणीतरी काहीतरी उठतो, काहीतरी बोलतो आणि हे करतो. दादा त्याला हंटर लागतो, तो आपण व्यवस्थित चालवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणखीन आम्ही नक्कीच सर्वजण मोदीजींच्या नक्की सपोर्ट करणारे लोक आहोत, विचारवंत लोक आहोत, सगळे आहेत, विचार करणारे लोक आहोत. तर याच्यासाठी आम्हाला काहीतरी एक असं आश्वासन द्यावं, नंतर एक बूस्टर डोस ज्याला मिळेल असं की ज्याच्यामुळे लोकांना वाटेल की का मत दिलं पाहिजे इथे आणि का नाही दिलं पाहिजे कोणाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲडव्होकेट बीना तेंडुलकर 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. CA अभिजित पटवर्धन यांनी पाणी प्रश्न आणि वॉटर हार्वेस्टिंग याचाही विचार व्हावा अशी सूचना पाठवली. मी माहेरची ॲडव्होकेट बीना तेंडुलकर, उदय सामंत फॅमिलीतली आणि सासरची मैत्रिणी दिनेश राणे फॅमिलीतली. सांगायचा आनंद होतो की माझी आम्ही हुशार मुले संस्था याच्यातर्फे मुलांना मी 110 शाळा विधानभवनात चालू अधिवेशनाच्या काळात नेलेल्या. पक्षाचं काम नाही कुठच्याही, हे समाजसेवेचं काम. आंबेडकरांचं कॉन्स्टिट्यूशन वॉज द टीम वर्क हे सांगायचा प्रयत्न. आणि त्यासाठी पहिल्या शाळेचं फंडरेझिंग माझं मालवणमधल्या टोपीवालासाठी नारायण राणेजींनी केलेलं होतं. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आता आम्ही हुशार मुले ही संस्था खूप पुढे गेली. सध्या मी रत्नागिरीतच राहते कारण आजारपणामुळे. प्रश्न माझा असा होता की बार कौन्सिल महाराष्ट्र गोवाच्या इलेक्शन्स होतात, त्याच्यामध्ये 25 नॉमिनेशन आहे. मी म्हणते आमदारकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीपेक्षाही मोठी कॉन्स्टिट्युएन्सी ही आहे, कारण महाराष्ट्र गोवावर फिरावं लागतं. आणि त्याच्यात मी 3दा महाराष्ट्र गोवा फिरली, पण मी खूप प्रचंड आजारी पडली, कारण महिलांना कुठेही सोय होऊ शकत नाही. पुरुष वर्ग कुठेही आपला वकील मित्र परिवार आहे म्हणून सोय करतो, महिलांची ती सोय होत नाही, कारण सासरच्यांना विचारावं लागतं एकतर महिलांना. आणि जर का वकील मित्राला मी सांगितलं तर मला त्याच्या बायकोचा दुश्वास सहन करावा लागतो, त्यामुळे ती सोय होत नाही. त्यामुळे महिलांना फार कठीण जातं हे इलेक्शन. आणि आता वकील वर्ग महिलांचा वाढलेला आहे, तर त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष पारिजात पांडे यांनी बिल पाठवलेलं आहे, कारण हे युनियन लिस्टमध्ये येतं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. त्यामुळे तिथे बिल पाठवलं आहे की 5 महिलांच्या जागा राखीव ठेवाव्यात म्हणून. पण ते सांगतायत बिल अजून 2 टर्म जातील वकिलीच्या. तर तसं होणं फार कठीण होईल महिलांना, कारण काही अपंग महिला आहेत, त्यांना पण नोटरी देण्याची गरज आहे. असे बरेच प्रश्न महिलांचे आहेत. वकील महिला तिथे आलेल्या आहेत. काही जणांना सासरकडनं सनद घेण्यासाठी पण नाही करण्यात येतं, मनाई करण्यात येते. अशापासून बरेच प्रश्न आहेत. तर कृपया याच्याकडे लक्ष द्यावं. आणि बार कौन्सिल महाराष्ट्र गोवाचं जे
पत्र पारिजात पांडे, अध्यक्ष बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचे अध्यक्ष पारिजात पांडे यांनी पाठवलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, ते लवकरात लवकर पारित होऊन यावं आणि महिलांना राखीव जागा मिळाव्या, जेणेकरून महिलांना इलेक्शनही कठीण जाणार नाही ह्याचीही सोय बघावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल, जेणेकरून त्या महिला वर्गासाठी, वकील महिला वर्गासाठी काम करू शकतील. धन्यवाद. धन्यवाद बीनाताई. अनेकांना अनेक प्रश्न आहेत, मांडायचे आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. मी सन्माननीय दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार मंडळी. महायुतीची बैठक आज या ठिकाणी आहे आणि या बैठकीमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय श्रीयुत रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, सन्माननीय तिघा चौघा जो ही सभा आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी आयोजित केली, मला वाटलं पुढच्या कॅबिनेटला रत्नागिरीवाल्यांना मोदी साहेबांबद्दल, भारत सरकारबद्दल गेल्या 10 वर्षात केलेली कामं, मोदींचं कार्य अमेरिकेसारखे अध्यक्ष अप्रिशिएट करतात, कौतुक करतात. अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्याच्या प्रशासकीय अनुभवाबद्दल, आर्थिक अनुभव त्यांचं कौतुक केलंय. असे मोदी आपल्याला 10 वर्ष पंतप्रधान आहेत आणि आता निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्हाला काय वाटतं? मोदी का हवेत? मोदींनी काय केलंय? आतापर्यंत का झालं नाही? विरोधक यांचं म्हणणं आहे
नुसतं एकतर्फी बोलणं. विरोधकांचं पण म्हणणं काय, आता एक विषय नवीन आलाय, सगळे विषय ॲलिगेशन किंवा आरोप करून आमच्यावर झाले. नवीन विषय आला कालपासून, भारतीय संविधान हे म्हणे बदलणार. कोणाच्या आमच्या ध्यानी? मोदी साहेबांनी अनेक वेळा स्पष्टीकरण दिलं आहे, अमित शहाजीने केलं आहे, आम्ही भारतीय संविधान बदलणार नाही. याच्यातून असंतोष निर्माण करायचा, बाबासाहेबांच्या अनुयायांना त्याच्यामध्ये नाराज करून आमच्या विरुद्ध उभं करायचं. बघा बघा बाबासाहेबांचं संविधान बदलत आहे, आमचं काही इंटेन्शन नाही. तर हे सगळे विषय आहेत, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं की आता हे 7 तारीख झाली का मी अन्य ठिकाणी प्रचाराला जाणार, अन्य राज्यात, त्यात तुमच्याकडून मला हे मिळेल. हे रत्नागिरी शहराबद्दल माझ्याही काय अपेक्षा आहे. ज्या आपण राहतो किंवा मी कोकणी म्हणतो, तर माझा कोकण कसा असावा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर हे जिल्हे कसे असावेत, हे जिल्हे आर्थिक प्रगत असावेत, इथली जनता सुखी समाधानी असली पाहिजे, इथले शाळा कॉलेज त्यांचे रिझल्ट चांगले हवेत, इथली मुलं डॉक्टर व्हावीत, इंजिनियर व्हावी, IAS व्हावी, IPS व्हावी, कलेक्टर म्हणून इथे यावे, अन्य जिल्ह्यात जावीत, कमिशनर वगैरे, असं मला वाटतं. आणि म्हणून मी अनेक वर्ष या माध्यमातून काम करतो. माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी जे भारतात काम केलं आहे बांधवानं, असं काम यापूर्वी जर झालं असतं तर आज भारत वेगळा असतं. आज भारतात मोदी साहेब जेव्हा आले पंतप्रधान म्हणून 2014 आले, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता. 11 नंबर. आज 10 वर्ष झाली मोदी साहेबांनी भारत देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर आणलं. 5व्या. एवढंच करून नाही ते थांबले, त्यावेळेस म्हणाले की आता येणाऱ्या 2030 साली माझा भारत हा 3ऱ्या क्रमांकावर येईल. 3रा क्रमांक म्हणजे अमेरिका, चायना आणि भारत. ही आर्थिक प्रगती, यावर कधीच कोण बोलत नव्हतं कुठल्या पंतप्रधानाबद्दल. आमच्या पंतप्रधानांना कोणी आरोप करू शकले नाहीत भ्रष्टाचाराचा. एक त्यागी व्यक्तिमत्व भारताला पंतप्रधान म्हणून मिळालंय, याचा आपल्याला गर्व आहे, घमेंड आहे. कोणत्या विषयात आमचे पंतप्रधान कमी पडतात मी पाहिलं नाही हो. मला अनेक पत्रकारांनी विचारलं, आत्ताही दुपारी टाइम्स ऑफ इंडिया यांची माझी मुलाखत आहे. मोदी साहेब 18 तास काम करतात. 18 तास. एवढंच नाही की प्रत्येक विषयाचं नॉलेज, विषय त्यांना चांगला ज्ञात असतो, कमांड आहे प्रत्येक विषयाबद्दल. आणि मुख्य म्हणजे भारत देश गरीब आणि भारतातील गरिबांबद्दल आस्था आहे. त्यांचं परिवर्तन ही त्यांची गरिबी जावी, सुखी समाधानी माझा 140 कोटी लोकसंख्येचा देश व्हावा, ही त्यांची तळमळ आहे. आणि म्हणून ते प्रयत्न करतात. काही योजना त्याने माझ्याकडे 54 योजनाची यादी आहे, त्याने आतापर्यंत 10 वर्षात जाहीर केलं. ते 1-2च सांगतो तुम्हाला. मी त्यांची विचारसरणी कुठल्या दिशेने आहे पहा. कोरोना आला मार्च 2022 साली. जगामध्ये अनेक देशात लाखो लोक गेले. अमेरिका, फ्रान्स, विस अनेक देशात लाखो लोक गेले. भारतातही गेले. मोदी साहेब ते पाहून गप्प बसले का? नाही गप्प बसले. त्याने वॅक्सिन निर्माण केली, औषधं निर्माण केली, देशात परदेशात वाटली, दिली. एवढंच काय, कोरोनामुळे कंपन्या बंद पडल्या. माझ्याकडे MSME उद्योग आहे, मायक्रो स्मॉल अँड मीडियम. कारखाने बंद पडले, कामगार बेकार झाले,
फेरीवाले वगैरे छोटे मोठे उद्योग सगळे बंद पडले. गरिबांच्या घरी अन्न नव्हतं, उपासमार होत होती, घरातली मुलं रडत होती भुकेपोटी. मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला, 140 कोटीपैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य तेव्हापासून सुरू केलं, आजही आणि पुढच्या 5 वर्षात असणार. दूरदृष्टीचे आमचे पंतप्रधान. बांधवनात त्यांनी स्वच्छतेचा विषय एक आमच्या मान्यवरांनी सांगितलं की त्यांनी पहिला निर्णय घेतला स्वच्छता. त्यामध्ये एक निर्णय घेतला, ग्रामीण भागात महिलांना शौचालयाची व्यवस्था नाही आहे. किती शौचालय 10 वर्षात दिले? 11,72,00,000. 11,72,00,000 शौचालय दिले. घराघरामध्ये पाणी प्यायचं द्यायचं, नळांनी पाणी द्यायला पाहिजे. किती जणांना दिली? 8 कोटी लोकांना घरात नळाने पाणी पुरवठा केला. 8 कोटी लोकांना, ज्यांना घरं नाहीत, गरीब आहेत, झोपडं नाही, अशा लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून 4.25 कोटी घरं दिली. 4.25 कोटी. घरात आजारी माणूस पडला, मोठा आजार झाला, घरात पैसे नाही आहेत, गरिबाला काय उपाय आहे मरण्याशिवाय? मग मोदीने अशा घरांसाठी, अशा रुग्णांसाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. त्या कुटुंबाला 5 लाखापर्यंत मदत मिळू शकते. 5 लाखापर्यंत. महिलांसाठी किती उद्योग. मी जेव्हा वेळ आहे चार्ज घेतला, त्या भारतीय उद्योग क्षेत्रात महिलांची संख्या 13% आहे. 13%. आता ती 29 झाली. SC ST साठी सेपरेट योजना इंडस्ट्रीची 90% सबसिडीच्या पण योजना आहेत. आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांना 90% पर्यंत सबसिडी. उद्योजक व्हायला पाहिजे. मोदींनी सांगितलं जेव्हा मी 3ऱ्या क्रमांकावर येईन, याचाच अर्थ भारताचा GDP वाढावा, भारताचं एक्सपोर्ट वाढावं, म्हणजेच उत्पन्न वाढावं. भारताचं जे एक्सपोर्ट होतं ना, माझ्या खात्याअंतर्गत 45% माझं MSME डिपार्टमेंट एक्सपोर्ट करतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत MSME 30%, 30% आहे. 30%. आणि दरवर्षी अपग्रेड होत जावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. ही मोदींची शिकवण. देशाचं उत्पन्न वाढावं, उत्पन्न वाढावं. मग अशा वेळेला मला असं वाटतं, हे मी देशात करतोय. माझ्या कोकणात, रत्नागिरीत, सिंधुदुर्गात तर चालू, बऱ्याचशा गोष्टी चालू केल्या मी. मेडिकल कॉलेज आणलं. मी मुख्यमंत्री होतो आणि एक कॉन्फरन्स अशीच घेतली अधिकाऱ्यांची, IAS IPS आणि अधिकारी काही. आणि मी सभा संपली, विषय संपले, आणि मी सहज विचारलं, बाबा कोकणातले अधिकारी आहेत, कोण डॉक्टर आहेत, कोण इंजिनियर आहेत, कोण IAS IPS, हात वर करा. IAS मध्ये एकही हात वर आला नाही, IPS मध्येही नाही. वाईट वाटलं मला. महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री, मला असं वाटतं कोकणात फार हुशार लोक आहे, कारण भात माशाविषयी खातात म्हणून. असंच काही लोकांनी लेख लिहिलं, त्याच्यावर मी आपलं समजू. आणि मग त्या रागाने मी मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सिंधुदुर्गात काढले. त्या रागाने आता 1600 मुलं इंजिनिअरिंगमध्ये शिकतायत. मेडिकलमध्ये आता 450 आहेत आणि यावर्षी 150 येतील, 600 होतील. एवढं नाही. महिला उद्योग सुरू केले. बचत गट आहे. माल बनवायच्या घरात, विकायला कुठे माध्यम आहे, मार्केटिंग कुठे करणार? मग त्यासाठी मी सेंटर सुरू केलं. जे बनवाल ते बनवा, आणा सेंटरवर, लगेच पैसे मिळतील. आणि आम्ही ती एक कंपनी सिंधुदुर्ग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. ती प्रोसेसिंग, पॅकिंग आणि मार्केटिंग ती कंपनी करणं, हे चालू केलं. सरकारी नाही, याच्यात सरकार कुठेच नाही. वृद्धाश्रम पण, काँग्रेस अनेक पक्षाचे लोक रिटायर होत आहेत. अशा वेळेला कुठेतरी व्यवस्था आपण काळजी घ्यायला पाहिजे. शेवटी आपले नागरिक आहेत ना.
मग तिकडे मी आमच्या आजच्या अगदी निसर्गरम्य ठिकाणी एक वृद्धाश्रम बांधला. अशा अनेक कोकणातल्या लोकांचं मी जेव्हा आमदार झालो 90ला पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 होते. आज 2,40,000 आहे. रत्नागिरीपेक्षा जास्त आहे. बघा, रत्नागिरीपेक्षा जास्त बोलल्या पण टाळ्या पडल्या. असं नाही, पण मी आता मोदी साहेबांनी, नड्डा साहेबांनी, अमित शहानी आणि आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी मला ही संधी दिली. खरं मी थांबत होतो की आता बस किती पदं मिळाली. माझ्या एवढं राजकारणात कोण नशीबवान नाही हो. भरपूर हे 10वं पद आहे, लोकप्रतिनिधी 10वं पद आहे. आणि म्हणून सांगतो बस झाला आता व्यवसाय करू, आपले व्यवसाय नाही. बोले हम तुमको आपको छोडेंगे नहीं. ठीक आहे, याने उभं केलं, उभा आहे. अब की बार रत्नागिरी देखेंगे, तिथे विकास करू आपण. इथे मेडिकल कॉलेज आहे, ते डॉक्टर लोकांनी पहिलं इथे भाषण या ठिकाणी केलं. मग एवढे डॉक्टर्स आहेत रत्नागिरीत, हॉस्पिटल चांगले का होऊ शकत नाही? इथले अनेक लोक परदेशात उपचाराला का जातात, मुंबईत का येतात, पुण्याला का जातात? चांगली जर सर्व्हिस असेल, चांगले डॉक्टर आणि चांगली टेक्नॉलॉजी असेल, कोण बाहेर जाणार नाही. बांधून तुम्ही जमलात. मला काम म्हणायचं आहे काय, एवढे विचारवंत एकत्र येतात, जगाचा देशाचा विचार करत असताना रत्नागिरीचा विचार, सर्वांगीण विकासाचा, आर्थिक सुबत्तेचा का करत नाही आपण? एकत्र वारंवार असं नाही की राणे आले तर 5-6 वर्षांनी अशी एखादी मिटिंग व्हावी, नाही. किमान 6 महिन्याने एक विषय घेऊन हायवे का होत नाही? जबाबदार कोण? तुम्ही सगळे शिकलेले आहात. सरकारला विचारलं का झालं नाही? मी PWD मिनिस्टर बाजूलाच बसले, त्यांना विचारलं बाबा का, कधी होणार? नाही दादा, डिसेंबरपर्यंत होणार. तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर झालं, डिसेंबरपर्यंत आपला रत्नागिरीचा हायवे पूर्ण हो. हायवे पूर्ण. उद्योगधंद्याबद्दल मी सांगेन, प्रगती. आपल्याकडे शिकलेली मुलं नोकरी शोधतात. पाहिलंय मी अनेक वर्ष. महाराष्ट्रात 4 वर्ष मी इंडस्ट्री मिनिस्टर होतो. 4 वर्ष अनेक MIDC मी स्थापन केले आणि तिकडे, पण त्या MIDC उद्योजक म्हणून मराठी येत नाही, अन्य लोक येतात. आज आपल्या स्टेजवरच्या सगळ्यांना सांगेन, इंडस्ट्रीमध्ये आज 1 नंबरला तामिळनाडू आहे. 1 नंबरला तामिळनाडू, 2 नंबरला गुजरात आहे, 3 नंबरला कर्नाटक आणि 4 नंबरला महाराष्ट्र आहे. आपण सिरियस नाही. नोकरी केली, संध्याकाळी सुटलं, आपल्या घरी आला, बस. पण आपण उद्योग केला, पुरी इन्व्हायरमेंट या व्यवसायात जर दिली, साधन सामुग्री निसर्गाने भरपूर दिल्या आपल्याकडे कोकणात, त्याचा उपयोग करून जर वेगवेगळ्या व्यवसायात आपण जर गेलो तर आपला हा रत्नागिरी जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम आज तामिळनाडूचं 3.5 लाख आहे, गोव्याचं 4,50,000 आहे, सिक्कीम सारखा चायनाच्या बाजूला असलेलं आपलं एक राज्य 4,10,000 आहे. लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड त्यांचं किती अपग्रेड झालाय बघा, एवढं उत्पन्न आहे. म्हणजे अमेरिकेचा आज 54 लाख आहे, चायना 36 लाख आहे. आपण कुठे आहोत? आपण 2 लाखामध्ये 2 लाखाच्या जवळपास आहोत. आपण प्रगतीवर व्याख्यान देऊ शकतो, त्या व्याख्यानावर कृतीला मेहनत, परिश्रम आणि बुद्धीची जोड देण्याची आवश्यकता आहे. बरेच आपल्याकडे आता बघा, मार्केट असेल, हॉटेल, वेगवेगळ्या ठिकाणी थवेचे थवे तरुणांचे उभे असतात. फक्त कुठला विषय चर्चा करतात मला माहित नाही, त्या विषयात मला जायचं. पण प्रगती, चल मी एखादा उद्योग लावेन. एक मी उदाहरण सांगतो, थोडा वेळ जास्त घेतो. मी माझ्या ऑफिसमध्ये दिल्लीला बसलो होतो.
एक चिठी आली, सोलापूरचा मुलगा भेट मागतोय. मी म्हणलं सोडा. मी म्हणलं हे वाहता एक पिशवी होती. काय माझ्याकडं अपेक्षित आहे? तर साहेब मी सोलापूरचा आहे, मी BSc आहे, 3 वर्ष नोकरी केली, घरात उदरनिर्वाह नाही होत कुटुंबाचा, मी व्यवसाय करायचा ठरवला आहे आणि BSc असल्यामुळे अनेक गोष्टीचं मी कोणता व्यवसाय करायचा ह्याच्या शोधात होतो. शेवटी आमच्या इकडे जंगलामध्ये एक गवत मला आढळलं आणि त्या गवतापासून ऑइल बनवावं आणि परदेशातल्या एका फार्मास्युटिकल कंपनीला ते ऑइल हवं आहे. मला फॅक्टरी टाकायची आहे, मला कर्ज आणि टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे. मी लगेच अधिकाऱ्यांना बोलून दिलं. बघा तरुण आला, त्याला माहिती आहे नोकरीमध्ये आता पुढचं कल्याण नाही, आपण उद्योगात यावं. अनेक येतात, मराठी टक्केवारी कमी आहे. माझ्याकडे 8 कोटी उद्योग आहेत, माझ्या अंडर 18 कोटी कामगार आहेत, पण त्यामध्ये आपली संख्या कमी आहे. मराठी जास्त. गुजरात उद्योगामध्ये गुजरात पुढे आहे आणि त्याच्यानंतर गुजरात नंतर तामिळनाडू, साऊथ, कर्नाटक आणि तामिळनाडू, राजस्थान पण पाठोपाठ आहे. आता जाऊ दे UP. मी चार्ज घेतला ते 85,000 फक्त पर कॅपिटा इन्कम होता, 85,000. आता 1.25-2 लाखापर्यंत पोहोचलं या 1-1.5 वर्षात. उद्योजक तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आहात, ग्रुप करा, बसा, वेगवेगळे व्यवसाय का नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत? प्रगतीचं जी साधनं आपल्या जिल्ह्यात येतील ती साधनं या ठिकाणी तिथे एस्टॅब्लिश होण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे. पुढाऱ्यांवर अवलंबून राहून नाही चालणार, नाही चाल. पुढाऱ्यांना प्रवृत्त करा, हे केलंच पाहिजे. उद्या मी खासदार मंत्री असलो ना, सांगा हे आम्हाला करून द्या. तिथे रिक्वेस्ट नको, आग्रह धरा की व्हायला पाहिजे, लोकांच्या हिताचं आहे. आज चांगले मेडिकल कॉलेज झाले, हॉस्पिटल झालीत, शाळेचा दर्जा, कॉलेजचा दर्जा मला माहित नाही. मी रत्नागिरी, जसं मी सिंधुदुर्गाचा घेतो, सिंधुदुर्गामध्ये मी आलो तेव्हा 10वी-12वीचा निकाल 36% आत होता, 36%. आज बघा 90-95. एका तर मुलाने वेंगुर्ल्याच्या 99.99 मार्क गुण मिळवले. हे सर्व आपल्यावर आहे, आपण करायला पाहिजे. मी राजकीय बोलू शकतो, हवं त्या विषयावर बोलू शकतो. बांधवण मला एक छंद आहे, बाकीच्यांसारखा मी पॉलिटिशियन नाही आहे. तुम्ही माझी विधानसभेतील अनेक वर्ष विधानसभेत होतो, अपोजिशन लीडर 6 वर्ष होतो. लायब्ररीमध्ये, त्या लायब्ररीत कधी गेलात विचाराल, व इथे सगळ्यात जास्त भाषणं आणि मुद्देसूद कोणाची, तो पहिलं नाव माझं घेईल, पहिलं नाव माझं. आता एक दिवशी कापसाची चर्चा होती हाऊसमध्ये, दुसऱ्या दिवशी गुजराती सभापती अध्यक्ष होते, अरुण गुजराती. आता कापसाचा आणि आपला काही संबंध आहे का सांगा मला? का गादीवर झोपतो तो कापूस एवढाच माहीत आपल्याला, बाकी कापूस काय माहीत. मग मी बोललो ठीक आहे. मी मग शोधलं, वेगवेगळ्या माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मला कापसावर माहिती देणारे एक्सपर्ट पा. मग 2 एक्सपर्ट नागपूरवरून बोलवले आणि त्यांना घेऊन 3 तास बसलो. कापसाच्या जाती किती, कापूस कुठे होतो, महाराष्ट्र, सगळी माहिती घेतली. आणि दुसऱ्या विषय ज्या सुरू झाला, मी अपोजिशन लीडर 1.5 तास त्या विषयावर बोललो. आणि खाली बसताना अध्यक्ष उठले, बोला राणे तुम्ही कापसावर PhD केली आहे का? मी हसलो, काय बोललो नाही. बोललो राणे मग मी त्या व्यवसायातला आहे. त्यांचं खरं ते धुळ्याचे जळगावचे आहेत, ते त्या व्यवसायात त्यांच्या कंपन्यात. मी त्या व्यवसायातला, मला जेवढं माहीत नाही तेवढं तुम्ही बोललात. याचा हर एक कारण सांगतो प्रत्येक विषय. आता GST आला, नवीन टॅक्स. पुण्याला गेलो, 2 दिवस बसलो फायनान्स एक्सपर्टवर. हा टॅक्सने परिवर्तन शहरात, ग्रामीण भागात, राज्यावर, देशावर काय होणार याचा मी अभ्यास केला. आपल्याकडे फार शिकलेले लोक आहेत, हुशार आहे, बुद्धिवान आहे, पण तुमच्या बुद्धीचा वापर समाज, देश आणि कुटुंब
किती करून घेता हा प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. मी पण कोकणात खेडेगावात माझं घर, वडील मिलमध्ये होते, रिटायर झाले, सगळे गावी आले, मला मुंबईला ठेवलं माझ्या मामांकडे, त्यांच्याकडे शिकलो. पण मी मुंबई शिकत असताना 8वी पासून छोटा मोठा व्यवसाय पण करायचो. 9th पासून मी नाईटला शिकायला गेलो आणि दिवसा नोकरी कुठे नाही करायचो, अंडर एज. 6-7 नोकऱ्यांतर मला इन्कम टॅक्समध्ये क्लार्कची नोकरी मिळायची. 13 वर्ष केली, सोडली आणि राजकारणात आलो का म्हणजे व्यवसाय. आज तेव्हा मी ग्रेड 1 हॉटेल 91ला सुरू केलं. आता माझी गोव्यामध्ये 5 स्टार हॉटेल आहे. ही मी काय माझा मोठेपण नाही सांगत, मी थांबलो नाही. नोकरी मिळाली, व्यवसायापासून थांबलो नाही. राजकारणात पदं मिळाली, माझा व्यवसाय मी सोडला नाही. आताही निलेश नितेश राजकारणात आहेत. आमच्याकडे कंपल्सरी पहिला व्यवसाय आणि मग राजकारण सेकंड. तसं मला इथे सांगायचं, इथले तरुण वरिष्ठांनी घेऊन बसा ना 10 लोकांना, कारण तुम्ही सरकारची मदत पाहिजे, राणेंना आम्ही रवींद्र यांना बोलवतो, कोणती मदत पाहिजे. इथे जमीन तुमची असल्यावर सगळं कर्ज, मशिनरी, ॲडवाईज, मार्केटिंग, एक्सपोर्ट सगळ्याला पैसे आम्ही देतो. सरकार, मोदी सरकार देत. मोदी सरकार, मोदी आपल्यासाठी एवढं करतात. आपण आपल्यासाठी करून देशाचं उत्पन्न वाढवल्यास मोदींना आनंद वाटेल. असं काही जरी आपण करावं असं आपल्याला वाटलं पाहिजे. त्यानं वाटेल बघा मी एवढं त्याग करून मी या देशाला जगाच्या पाठीवर एक विकसित देश म्हणून, आत्मनिर्भर देश म्हणून मी बनवतोय. मग माझी जनता मला साथ करते. त्यांनी घोषणा केली 2030 में हम 3रे नंबर पे आएंगे. ही घोषणा तुमच्या आमच्या विश्वासावर ही जनता साथ करेल. उत्पादन वाढेल, GDP वाढेल, एक्सपोर्ट वाढेल आणि माझा देश 3ऱ्या नंबर होईल. आपल्या जीवावर हे आवश्यक आहे. निवडणुका येतील व जातील. मोदी साहेब, ही देशाची गरज आहे, देशाची गरज आहे. भारत देश एक गरीब देश. लोक म्हणायची आम्ही परदेशात जायचो, लाईनमध्ये एअरपोर्टला असायचो, मागच्या पुढचं यू आर फ्रॉम इंडिया, व्हेर इट इज, विचार कुठे इंडिया आहे. पण आत्ता जर आम्ही लाईनीत असलो, यू आर फ्रॉम मोदी गव्हर्नमेंट, यू नो इंडिया. मोदी ज्या देशात पंतप्रधान आहे तिथले आम्ही आहोत. अहो दोघे तो अबोल असलेला माणूस बोलतो आणि मग अधिक माहिती विचारतो. मी एका स्टोअरमध्ये गेल्या वर्षी लंडनला गेलो. स्टोअरमध्ये फिरता भरता तो माणूस मला विचार कुठून आलात, मला इंडिया. हो व्हेरी गुड, तुमची अर्थव्यवस्था फारच वेगाने पुढे चालली. तो म्हणतो फॉरेनर लंडनमधला. ही असं कौतुक मोदींमुळे आहे. मोदींनी गुणात्मक विकास देशाचा केला आणि देशातील 140 कोटी जनतेमध्ये गोर गरिबांना पण समान अंतरावर, देशात समान अंतरावर सगळ्यांना ठेवावं, प्रगती साध्य व्हावी, हे त्यांचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून अबकी बार नरेंद्र मोदी साहेबच 3ऱ्यांदा हॅट्रिक करू द्या, पंतप्रधान होऊ द्या. रत्नागिरीचा जर त्यांच्या मंत्रिमंडळात मी परत गेलो खासदार होऊन, तो रत्नागिरीचा एकही प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही, नाही ठेवणार. तुम्हाला सांगावं लागणार नाही, सांगावं लागणार नाही. आणि मी 2-4 वर्ष नेत नाही. सिंधुदुर्गात 34 वर्ष लोकप्रतिनिधी आहे. असं एक महिना 34 वर्षाचे सांगावं की राणे या महिन्यात आले नाही. किमान 2 वेळा आम्ही सिंधुदुर्गात असतो. ती प्रथा मी तुमच्याकडे पण 2 वेळ येण्याची पुढे ठेवीन आणि तुमचे प्रश्न आपण मार्गी लावू. पण टाळ्यांबरोबर तुमचं एक सहकार्य पाहिजे. 7 तारीखला मेला लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेची. आणि लोकसभेची निवडणूक
या मतदारसंघातून रत्नागिरी सिंधुदुर्गातून मी उभा आहे. पक्षाने मला उभं केलं आहे. शिंदेसाहेबांच्या शिवसेनेने मला पाठिंबा दिला आहे. मला तसं अजित पवारच्या पक्षाने पण पाठिंबा आहे. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. आठवले साहेबांनी पाठिंबा दिला. सगळ्यांचाच पाठिंबा आहे. हे सगळे माझे सहकारी आहेत. आणि म्हणून तुमचं सहकार्य 7 तारीखला प्रचंड मताधिक्याने काम जर कमीत कमी कालावधीत भरपूर व्हायचं असेल, तो जो माझा वेग असेल, मतदान पण त्या संख्येने पडायला पाहिजे माझ्या नावावर, असं मला वाटतं. आणि म्हणून 2-2.5 लाख मताधिक्याने इथला उमेदवार जिंकून येण्यासाठी तुमचं मी सहकार्य मागतोय. तुम्ही शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांना सांगा, या वेळेला फक्त कमळ आणि कमळ, कमळालाच मतदान करा आणि मोदी साहेबांना आशीर्वाद द्या की त्यांना ते चांगलं काम करतायत, देशाला जगात नाव करतायत. आपल्याला देश 140 कोटी जनतेला सुखी समाधानी करू पाहतायत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मतदान करा कमळाला, एवढी विनंती करतो. आणि आपण फार मोठ्या संख्येने आमच्या पक्षाने जी हाक दिली त्याला ओ म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात आणि जमून त्या ठिकाणी ही सभा यशस्वी केलीत, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देत असताना माझ्या कुलदैवत रामेश्वराला प्रार्थना करतो, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य आणि मनोकामना रामेश्वर पूर्ण करोत अशी प्रार्थना करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा धन्यवाद. नक्कीच सर्व हे प्रज्ञावंत आणि रत्नागिरीतील सर्वच नागरिक हे आपल्याला बहुमताने विजयी करून मोदीजींचा एक सहकारी म्हणून पाठवतील. मी सतेजजी नलावडेंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व या सभेला उपस्थित राहिलात त्याबद्दल महायुतीतर्फे आभार मानतो आणि ही सभा संपल्याची जाहीर करतो. धन्यवाद.